जे पुणे शहर ऐतिहासिक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, ते शहर अशा प्रकारे बदनाम होणे आमच्यासारख्याला निश्चित क्लेशदायक आहे. हे बिघडलेलं पुणे हे देवेंद्र फडणवीसांनी बिघडवलेलं आहे. ते मुंबईत काय चालतं आणि दिल्लीमध्ये काय चालतं त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. आमचं म्हणणं आहे पुणे 12 वाजता शांत व्हायला हवं. दादा इथं असते तर बरं झालं असतं. पण पालकमंत्री म्हणून त्यांचा या संदर्भातला वचक हा यंत्रणेवर असायला पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. पुण्यात सध्या पोर्शे हिट अँड रन प्रकरण गाजतंय. रोज नवे नवे खुलासे होत आहेत, आंदोलनं उभारली जात आहेत. असंच एक आंदोलन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनेही करण्यात आलं. सध्या आपल्यासोबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. दादा, सकाळी आंदोलन उभारलं, काय प्रमुख मागण्या आहेत या प्रकरणी? एक तर मागच्या 5-6 दिवसापासून पुणे शहर हे राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे सगळ्या आंतरराष्ट्रीय म्हणजे देशात जगातल्या सगळ्याच देशांच्या नकाशावर बदनाम होत आहे. जे पुणे शहर ऐतिहासिक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, ते शहर अशा प्रकारे बदनाम होणे आमच्यासारख्याला निश्चित क्लेशदायक आहे. एक सामान्य पुणेकर म्हणून आम्ही जेव्हा याच्याकडे पाहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुणे, सावित्रीबाई फुलेंचं पुणे अशा प्रकारे बदनाम व्हावं हे कुणालाही पचणार नाही आणि पटणार सुद्धा नाही. दुर्दैवाने विशाल अग्रवालच्या मुलांनी जे काही प्रकरण केलं त्याला जी काय पोलीस यंत्रणेने साथ दिली आणि राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये जो काही हस्तक्षेप केला त्याच्यामुळे पुणे आज बदनाम होते. आणि म्हणूनच 5-6 दिवसाच्या या सगळ्या घडामोडीवर आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दरवाज्यात आंदोलन केलं. त्यामागचं कारण असं होतं की पुण्याचे किंवा इतर कुठल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे ते त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात. त्यांच्या हाताखाली महानगरपालिकेचे महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, RTO, एक्साईज ही सगळी मंडळी कामकाज करतात. आणि असं असताना मग आम्ही पुणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडं घातलं, ते पुणेकरांच्या वतीने घातलं. जरी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने आंदोलन केलं असलं तरी आम्ही पुणेकरांच्या वतीने साकडं घातलंय की आमचा निरोप पाठवा. 2 पाणी आम्ही निवेदन दिले, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय की हे बिघडलेलं पुणे हे देवेंद्र फडणवीसांनी बिघडवलेलं आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांची या शहरामध्ये एंट्री झाली. जास्तीचे आमदार निवडून यावेत, जास्तीचे खासदार निवडून यावेत, भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत म्हणून त्यांनी चुकीच्या लोकांना बरोबर घेतलं, गुंड प्रवृत्तीला बरोबर घेतलं. त्याची किंमत आज पुणेकर मोजत आहेत. भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले, 14ला 8 आमदार 1 खासदार, 19ला 6 आमदार 1 खासदार निवडून आला. पण पुण्याला काय मिळालं तर पुण्याला वाहतूक कोंडी मिळाली, अल्प पाणी पुरवठा मिळाला, पर्यावरण बिघडलं, कोयता गँग मिळाली, अशा प्रकारचे पब, रेस्टॉरंट, रात्री चालणारे डिस्को बार, त्याचबरोबर मसाज पार्लर, हुक्का पार्लर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आणि म्हणून या सगळ्याला कोणी कारणीभूत असेल तर निश्चित देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप आहे असा आमचा थेट आरोप आहे. आणि म्हणून आम्ही आज राज्य सरकारला निवेदन दिलं, कारण की कलेक्टर हे राज्य सरकारला पुणेकरांचं म्हणणं कळवतात किंवा पाठवतात. म्हणून आज ते निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आम्ही एवढं सांगितलं की आम्हाला भयमुक्त, ड्रग्समुक्त, त्या ठिकाणी दहशतमुक्त पुणे हवं आहे. आणि तसा निरोप तुम्ही राज्य सरकारला द्यावा. राज्य सरकारमध्ये बसलेले एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि श्री अजितदादा पवार यांनी आता पुण्याला या सगळ्या बजबजपुरीतून बाहेर काढावं एवढीच आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. पुणे अशा प्रकारे बदनाम हो किंवा पुण्यामध्ये अशा प्रकारची पब संस्कृती चालावी ही कुठल्याच सामान्य पुणेकराची भावना नसेल. आमचं म्हणणं आहे पुणे मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करते. म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात, नाईट कल्चर वगैरे सगळ्या गोष्टी त्या असाव्यात. आम्ही नाही, तरुणाईला ते हवं असेल तर आम्ही त्याला विरोध करत नाही, पण त्याच्या मर्यादा असाव्यात, त्या संदर्भातले काही नियम असावेत. ह्या सगळ्या गोष्टी रात्री 12ला बंद व्हायला हव्यात. ते मुंबईत काय चालतं आणि दिल्लीमध्ये काय चालतं त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. दुबईत, बँकॉकमध्ये, सिंगापूरमध्ये काय चालतं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आमचं म्हणणं आहे पुणे 12 वाजता शांत व्हायला हवं. त्या 12 वाजताच्या आतल्या पुण्यामध्ये सुद्धा चुकीचं कल्चर नसावं, ज्याच्याने पुण्याची प्रतिभा बिघडेल, ज्याच्याने युवक किंवा युवती संस्कृती बिघडेल, अशा प्रकारचं होणे हीच आमची माफक अपेक्षा आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. दादा, तुम्ही थेट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताय. तुमचे महवियाचे आमदार आहेत काँग्रेसचे, ते थेट पोलिसांवरच आरोप करतायत. पोलीस भ्रष्टाचारी आहेत, ते पबमधनं हप्ते गोळा करतात अशा प्रकारचं त्यांनी एक ट्विट केलं. दुसरीकडं पूर्वाश्रमीचे तुमच्यासोबत असणारे आमदार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप होतोय. कुठेतरी प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका वेगळी दिसतीये का या प्रकरणात? हे बघा, मी रेकॉर्डवर बोलतोय, सद्विवेक बुद्धीने जबाबदारीने बोलतोय. पुण्यातल्या हे जे काही रात्रीचे पहाटे 4पर्यंत चालणारे सगळे हॉटेल्स, मॅक्सिमम हॉटेल्स हे रात्री 4 वाजेवर तर पहाटेपर्यंत चालतात. हे हॉटेल्स, बार, त्याच्यानंतर पब
ह्या सगळ्या मालकांना, ह्या मालकांची नार्को टेस्ट जर केली ना, तर तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या बारमध्ये किंवा सगळ्या डिस्कोमध्ये किंवा सगळ्या पबमध्ये मॅक्सिमम राजकीय नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची ही इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांची पार्टनरशिप आहे. आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणांमधल्या पण काही अधिकाऱ्यांची पार्टनरशिप आहे. त्याच्यामुळे एकीकडे प्रशासकीय यंत्रणेमध्ये असणारा तो पार्टनर, त्याचबरोबर राजकीय नेता जो त्या पबमध्ये मालक आहे किंवा भागीदार आहे, यांनी पोलीस यंत्रणांवर, एक्साईजवर जो काय प्रेशर आणलेला आहे, त्याच्यामुळं आज पुणे बिघडते. त्याच्यामुळं जर हे सगळं हद्दपार करायचं असेल तर हे सगळे सिस्टीम संपवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि कुठेतरी पोलिसांना, महानगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी अभय द्यायला हवं, त्यांना मोकळीक द्यायला हवी. अभय याच्यासाठी की त्यांना सांगितलं पाहिजे की बाबांनो, तुमच्या पाठीशी कोर्ट आहे, तुमच्या पाठीशी भारताचं संविधान आहे. कुठल्याही राजकीय नेत्याने तुम्हाला जर धमकी दिली तर त्याला घाबरायचं काही कारण नाही. बिनधास्त तुम्ही त्या ठिकाणी जो कुठल्या पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता चुकेल त्याला अटक करू शकता. अशा प्रकारचं जर मोकळीक दिली तर मला असं वाटतं की ही जी काही बजबजपुरी आहे ती थांबेल. पुणे पोलिसांनी सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला गालबोट लागेल अशा प्रकारचं वर्तन इथून करू नये हा निश्चित माझा त्यांना पुणेकर म्हणून सल्ला राहील. दादा, शेवटचा प्रश्न. दोन राजकीय नेत्यांची या प्रकरणात, दोन राजकीय नेत्यांनी म्हणजे हात लांब केल्याचं असं दिसून आलं. एक तुमच्या खासदार आहेत सुप्रियाताई, त्या उजनीला जातात, धरणात जी दुर्घटना घडली तिथं तात्काळ जातात, पण पुण्याच्या प्रकरणात त्यांनी लक्ष घातलं नाही. आणि दुसरीकडे पालकमंत्री म्हणून अजित पवारही या प्रकरणापासून काहीसे लांब दिसले दोन्ही नेत्यांना. का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय रोहितदादा पवार यांनी त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर या संदर्भातलं दुःख व्यक्त केलं आहे, कायद्याला या संदर्भात आवाहन केलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठं अंग चोरण्याचं काही काम केलेलं नाही. मान्य पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रचारात सहभागी होते, त्यामुळं त्यांना इथे वेळ देता आला नाही. रोहितदादासुद्धा बाकीच्या ठिकाणी होते. त्याचबरोबर रोहितदादा हे काय पुण्याचे पदाधिकारी नाहीत किंवा पुण्याचे लोकप्रतिनिधी नाहीत. म्हणजे ते पुणे शहराचे, जिल्ह्याचे आमदार किंवा खासदार नाहीत किंवा या राज्याचे मंत्रीसुद्धा नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्यावर दोष देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण की मग तसं विचार करायला गेला तर पुणे शहरातले 8 आमदार काय करत होते हा थेट सवाल. एक दंगेकरजी सोडले 7 आमदार काय झोपले होते का हा आमचा त्यांना प्रश्न आहे. राहता राहिला विषय सुप्रियाताईंच्या संदर्भात. सुप्रियाताईंनी या संदर्भामध्ये कालसुद्धा प्रेस कॉन्फरन्स केली आहे. त्याच्या अगोदर सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा या संदर्भातली टीका टिप्पणी केलेली आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग, सुप्रियाताई ह्या काय राज्याच्या किंवा देशाच्या कुठल्या महत्त्वाच्या पदावर नाही. त्याच्यामुळं सुप्रियाताईंसंदर्भात असा आक्षेप का असू शकतो हा माझ्या दृष्टीने गूढ रहस्य आहे. आता राहता राहिला विषय मान्य अजितदादा पवारांचा. मी काय त्यांच्या पक्षात नाही किंवा ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत. त्यामुळे ते पुण्यात का नव्हते, कुठं होते या संदर्भात मी फार काही टीका टिप्पणी करणार नाही. पण राहता राहिला विषय ते पालकमंत्री आहेत. तर त्या पालकमंत्री पदाचा विषय असा आहे की पुणे शहर महाराष्ट्राच्या नकाशावर, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या नकाशावर बदनाम होत असताना, पोलीस यंत्रणेच्या संदर्भात क्वेश्चन मार्क होत असताना, पुणे शहर आणि पुणे शहरातली पोलीस यंत्रणा बदनाम होत असताना, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून, या शहराचे पालकमंत्री म्हणून दादा इथं असते तर बरं झालं असतं. दादांनी त्या पोलीस यंत्रणेंना जाब विचारला असतं तर बरं झालं असतं. माझी त्यांना एवढीच विनंती राहील पुणेकरांच्या वतीने की त्यांनी पुण्यात यावं, पुण्यातली बिघडलेली परिस्थिती सुधारवण्याकरता या यंत्रणेला जाब विचारावा. कुठले लोकप्रतिनिधी किंवा कुठला राजकीय कार्यकर्ता या संदर्भामध्ये हस्तक्षेप करत असेल त्यांची कान उघडणी करावी, एवढीच माझी त्यांना विनंती राहील. कारण की सल्ला देणारा मी फार काही मोठा नाही किंवा मला या संदर्भात कुठलं राजकारण पण करायचं नाही, त्याच्यावर काही कुठली टीका टिप्पणी पण करायची नाही. पण पालकमंत्री म्हणून त्यांचा या संदर्भातला वचक हा यंत्रणेवर असायला पाहिजे, एवढीच मी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नक्कीच. त्यामुळे या सर्व प्रकरणात पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी लक्ष घालावं. सोबतच या सगळ्या प्रकरण जे सुरू आहे त्याच्या मागे भाजप कारणीभूत असल्याचा थेट आरोप प्रशांत जगताप यांनी केला. कॅमेरामन रोहित वनकट्टे, समी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज.